तुम्हाला माहिती आहे भांडण झाल्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे काय? हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मी सावरी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवस झाले, तुम्हाला माहिती आहे मला कॉफी प्यायची होती, त्याच्यानंतर असं सँडविच वगैरे खाऊ वाटलं होतं. आणि विशालला असले कॅफेचे पदार्थ अजिबात नाही आवडत, त्याला सगळं आवडतं. म्हणजे घरातले जे मेनू असतात ना, बिर्याणी वगैरे असं आवडतं. त्याच्यामुळे त्याच्या आवडती आम्ही दरेकर बिर्याणीसला गेलो होतो आणि तिथं बिर्याणी घेतली होती आम्ही, जी तंदुरी बिर्याणी होती वाटते. आणि खूप छान होती ती बिर्याणी. आणि विशालला खायची होती बिर्याणी म्हणून आम्ही खाल्ली. बिर्याणी तर खाल्ली, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी बाहेर कशाला गेली होती तर कॉफी प्यायला. तो कॉफी तर पिणंच आहे. मग बिर्याणीज वगैरे खाल्ल्यानंतर इथं डॉलीची मस्ती चालली होती. ती अजिबातच ऐकत नव्हती, काय बोलते ते समजत नव्हतं. पण तिच्या पप्पांनी तोपर्यंत तिला घेतली होती, त्याच्यामुळे मी खाणं सोडलं नाही गाईज. इथं मी खातच होते आणि खाणं जास्त इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. त्याच्यानंतर सगळं फिनिश वगैरे केल्यानंतर आम्ही निघालो परत घरी यायचं होतं. परंतु सगळ्यात आधी आहे ना, आमच्या आजीचं ऑपरेशन झाले, तिच्यासाठी ना ते आय ड्रॉप संपलं होतं, ते घ्यायचं होतं. आणि त्याच्यानंतर इथं डॉलीला आहे ना फुगा घ्यायचा होता, कारण की एक मुलगी चालू ते फुगेवाले असतात ना, त्यांच्याकडून तिला घेतला फुगा. तिला खूप आवडला. त्याच्यानंतर कॉफी तर प्यायचीच आहे म्हणून आम्ही गेलो होतो कॉफी प्यायला. आणि ही काहीतरी नवीन कॅफे आहे, खूप छान आहे, कॅनव्हास काहीतरी क्रिएशन कॉफी म्हणून. आणि तिथं आम्ही कोल्ड कॉफी घेतली होती. मी कोल्ड कॉफी विथ क्रश घेतली होती, कारण की मला तीच आवडते. आणि विशालने घेतली होती प्लेन कॉफी. आणि तिथं कॉफी वगैरे पिली आणि इतकी छान होती. मी खूप दिवसांनी ना कोल्ड कॉफी विथ क्रश खाल्लं होतं, कारण की मी जेव्हा हॉस्टेलला होते ना तेव्हा मी कोल्ड कॉफी विथ क्रशच खायची. आणि इथं आहे ना जास्त सगळ्या प्लेन कॉफी मिळतात, पण मग खूप दिवसांनी खाल्लं. आणि त्याच्यानंतर मला स्टेशनरी वगैरे घ्यायची, ती घेतली आहे ना. असं होतं माझा आजचा दिवस. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.